फिटनेस मीडिया में आप सबका स्वागत है। आज हम बात करेंगे सैनिकों के परिवार वालों की। बॉर्डर एक ऐसा लफ्ज़ है जिसे याद करते ही हमारे जहन में आते हैं मिलिट्री, सैनिक, फौजी। दिन हो या रात हो, धूप हो या छाँव हो, बारिश हो या पानी हो, हर तरीके में बॉर्डर पे डट कर वहाँ खड़े रहकर हमारी देश की हिफाजत, देश की सुरक्षा में लगे हुए हैं, जिसकी बदौलत आज हम लोग चैन की नींद सो पा रहे हैं। लेकिन क्या कभी आपने सोचा है कि कोई मिलिट्री मैन या कोई फौजी जब शहीद होता है, जिसे वीर गति प्राप्त होती है, उसके जाने के बाद उसके परिवार वालों के प्रति हमारा और आपका फर्ज क्या है? इसमें कोई शक नहीं कि राज्य सरकार हो या केंद्र सरकार हो, वो उनकी हर तरीके से मदद करती है जो शहीद होता है उस परिवार की। लेकिन आमतौर पे जो शहीद होता है उस परिवार में उसकी बीवी और उसके बच्चों की मदद की जाती है। लेकिन जिस परिवार में बूढ़े माँ बाप हैं, उनका क्या? जिस बाप ने अपने खांधे पे बच्चे को बिठा के सारी दुनिया बताई, उसे बोलना सिखाया, उसे चलना सिखाया, गिरते वक्त संभलने का सहारा दिया, जिस माँ ने 9 महीने अपनी कोख में रखा, जिस पे इतने अच्छे संस्कार दिए कि वह उसे बोलना, पढ़ना, चलना, लिखना, उसे पढ़ाई करवाई, उसे संस्कार दिए कि वो देश की बड़ा होकर देश की सेवा करे। और देश की सेवा करते करते जब वो सैनिक शहीद हो जाता है, उसके बाद अगर उसकी बूढ़ी माँ के अगर हाल होते हैं, वो बदहाली में अगर अपनी ज़िंदगी बिताती है, तो क्या एज एन इंडियन हम लोग इसके जिम्मेदार नहीं होते कि हम उसकी कुछ हेल्प करें या उसकी कुछ मदद करें? मैं बात कर रहा हूँ जालना ज़िले के पारद गाँव में शांताबाई सुरड़कर की। शांताबाई सुरड़कर जी ने 2 लड़के थे, जिनमें से एक लड़का कुछ साल पहले दिल के दौरे से जिसकी मौत हो गई, और उनका दूसरा लड़का था जो मिलिट्री में था, जो फौजी था, जो आज से 7 साल पहले जिसकी पोस्टिंग जम्मू कश्मीर में थी, वहां पे वो शहीद हुआ, उसे वीर गति प्राप्त हुई। लेकिन आज नौबत यह है दोस्तों कि जो शहीद की माँ है, जिसने वीर गति प्राप्त की है, उसकी जो माता जी है, उस फौजी की जो माता है, वो आज बदहाली की जिंदगी जी रही है। तो क्या एज एन इंडियन हम लोगों का फर्ज नहीं बनता कि ऐसे तमाम मिलिट्री वाले जिनके ज़ईफ माँ बाप है, जिनकी कोई तरीके से हेल्प नहीं हो पा रही, कि हम आगे आए और उनकी हेल्प करें, हम उन्हें एक चीज़ें बताएं कि हाँ, आपका बेटा शहीद हुआ है, लेकिन हम भी आपके साथ हैं। ये आज हमें बताने की ज़रूरत है। हॉस्पिटल के डॉक्टर अल्ताफ शेख ने शांताबाई सुरड़कर से जब बातचीत की, जब वो इलाज के लिए आई थी, तब ये बातें सारी क्लियर हुई। डॉक्टर अल्ताफ शेख ने उन्हें स्कीम में, योजना में बिठा के उनका इलाज कराया, उन्हें और भी आने के लिए, अगर इन फ्यूचर उन्हें, अल्ताफ शेख ने उनकी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निभा दी है। लेकिन अब बारी है हमारी। एक देशभक्त होने के नाते हमने भी इस तरीके के जो मिलिट्री में शहीद हो चुके हैं या जो ज़ईफ़ लोग हैं, जिनके परिवार में, हमें उनकी मदद करनी चाहिए। ख़ास तौर पे जो मिलिट्री में जो शहीद हुए हैं, अगर उनके कोई बूढ़े माँ बाप हैं, तो आगे बढ़ के हमें उनकी मदद करना चाहिए। ये हम सब की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है। विटनेस मीडिया केंद्र सरकार और राज्य सरकार से ये अपील करता है कि जिस तरीके से आप मिलिट्री में शहीद हुए सैनिक की बीवी और बच्चों की हेल्प करते हैं, उसी तौर पे उसके बूढ़े माँ बाप की भी हेल्प कीजिए। ये सिर्फ केंद्र सरकार और राज्य सरकार से ही नहीं, बल्कि आप तमाम इंडियन से भी ये अपील करते हैं कि उनकी मदद कीजिए। मैं सैयद साहेब, माझं नाव डॉक्टर अल्ताफ शेख, मी एक यूरोलॉजिस्ट आहे, मूत्रशल्य चिकित्सक। आणि ह्या ओपीडी मध्ये आल्या होत्या माझ्यासोबत शांताबाई सुरड़कर। त्यांना युरेटिक स्टोन होतं आणि त्या बऱ्याच त्रासलेल्या होत्या, त्यांना पेन होतं, आजाराने त्रस्त होत्या। आणि विचारल्यानंतर मी थोडंसं त्यांचा चेहरा पाहून मला स्वतःला प्रश्न पडला की हे अजून काहीतरी कारण असावं, म्हणून आउट ऑफ द वे मी विचारलं, काय झालं मावशी, तुम्हाला त्रास आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का त्रास तुम्हाला? तर त्यांनी त्यांची घडलेला प्रसंग आणि त्यांचे सगळे सांगितलं मला असं कळलं की ह्या आईने एक मुलगा आपल्या देशासाठी गेलेला आहे। 7 वर्षापूर्वी रवींद्र सुरड़कर हा भारतासाठी शहीद झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये। एक प्राण त्यांनी गमावलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक प्रसंग आला, त्यांचा मोठा मुलगा पण हृदयविकाराच्या झटक्याने तो प्राणास मुकलेला आहे।
पण 7 वर्ष गेली, आईला त्यांच्या 3 मुली आहेत, ते सपोर्ट करतात, पण ते स्वावलंबी आणि स्वाभिमानी नेचर असल्यामुळे आमच्या जे माता आहेत ह्या त्यांच्या मुलीकडे राहायला जात नाहीये. ते तिथंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतात. ते कसं तरी पारद गावामध्ये राहतात, पारदमध्ये राहतात, जालना जिल्हा पारद एका गावामध्ये ते राहतात. कसं बसं आयुष्य चालू आहे. आणि अजून माहिती घेतल्यानंतर मला असं कळलं की शासनाने आलेली जी मदत आहे ती काही स्टार्टिंगला काही मदत भेटलेली आहे, पण अशा लोकांचं दैनंदिन जीवन आणि उदरनिर्वाहासाठी जी मदत आहे, ती पेन्शन आहे, आर्थिक मदत आहे, ती शहीदच्या कुटुंबाचा एक हिस्सा असलेल्या आई वडिलांना पण भेटावं. त्याची पत्नी पण आहे, शहीदची पत्नीला पण भेटावं, मुलांना पण भेटावं. पण ते पूर्णच्या पूर्ण पैसे यावेळेस त्याच्या पत्नीला आणि मुलांना भेटतात. ते खूप चांगलं कारण आहे आणि ते भेटायला पण पाहिजे. पण आई वडिलांचं काय, सगळ्यात मोठं नातं आईचं असतं. 9 महिने पोटात सांभाळलेल्या आईने आणि नंतर मोठं केलेलं, लाडाने मोठा केलेला मुलगा जेव्हा धडधडीत तारुण्यामध्ये जातो, काय घडत असेल हा विचार यावा, प्रत्येकाच्या मनात यावा. माझ्या मनात पण आला, मला वाईट वाटलं, म्हणून मी हे व्हिडिओ शेअर करतोय. ह्याच्यामध्ये काही मला दुसरं कारण नव्हतं. मला खरंच वाईट वाटलं की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण सगळं इथं सुखाने आज भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये बसलेलो आहोत, आपल्या आनंद उपभोगत आहोत, कारण असे हजारो जवान सीमेला आपलं आयुष्य देतात म्हणून आपण सुखात राहतोय. कुठे ना कुठे हे सामाजिक एक ऋण आहे, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक भारतीय नागरिक असल्यामुळे ही माझी जबाबदारी आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की अशा कित्येक माता भटकत असतील, त्यांचे कित्येक प्रॉब्लेम असतील, ऐकणारा कोण, त्यांचं सोल्युशन देणारा कोण. आज ते माझ्याजवळ आले, त्यांनी आपलं एक मन हलकं केलं, मला पण चांगलं वाटलं. आणि मी काहीतरी त्यांना, जास्त नाही, फक्त त्यांचं थोडंसं जे प्रॉब्लेम होता, युरेट्रिक स्टोन मी काढून दिलेले आहेत एंडोस्कोपिकने. आणि आपण योजनेमध्ये त्यांचं पूर्णपणे ऑपरेशन, राहणं वगैरे सगळं मोफत केलेलं आहे. तर मला थोडं कुठेतरी समाधान वाटलं की आज या आईचं मी एक सपोर्ट आणि सहारा बनलो. मुलाची तर उणीव भरून काढता येत नाही, पण मी हिचा एक दुसरा मुलगा झालो याच्याबद्दल मला आनंद आहे. ताईंना पण मी सांगितलं की सपोर्ट तुम्ही पण करता, मला जाणीव आहे. आज माझे आई वडील पण घरी आहेत, तर किती इम्पॉर्टंट आहे एक नातं. आणि ती आज एक बेसिक नीड साठी ती फिरते, सपोर्ट नाही आहे, इकडं तिकडून तिला काही मदत होत नाहीये. त्यामुळे शासनाने पण ह्याच्याबद्दल विचार करावा. पेन्शनचा काही भाग आई वडिलांसाठी पण एक काहीतरी एक वाट निघावी त्याच्यातून एक, आणि त्यांना पण एक सहारा भेटावा, हीच माझी मनोकामना आहे, इच्छा आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या आयकॉन हॉस्पिटल औरंगाबाद तर्फे, मॅनेजमेंट तर्फे, माझ्या स्टाफ बद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला एक संधी दिलेली त्यांची सेवेसाठी, तर खूप खूप तुमचे आभार. येत राहा आणि आमचं हॉस्पिटल सदैव तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी सर्व करू तुम्हाला. ठीक आहे मावशी? ठीक आहे, धन्यवाद.